PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव्ह भाग 22. लेखिका प्राची सोळे. मी नक्की तुमचीच मुलगी आहे ना, की रस्त्यावरून उचलून आणले आहे मला? भूमी एकेका शब्दावर जोर देत बोलली. भूमी! भास्करराव जोरात ओरडले. तुझी हिंमत कशी झाली? ओरडा ना बाबा. असा जाब विचारायला ओरडा. का नाही त्या दिवशी मला प्रश्न विचारले की कुठे होती मी, कशी गेले, खरंच पळून गेले की पळवले गेले? का नाही मला जवळ घेऊन विचारलेत? बोला बाबा. भूमी त्यांच्यासमोर उभी राहून डोळ्यात पाणी आणून म्हणाले. मला माहीत होते, सारं जग चुकलं तरी माझे बाबा कधीच चुकणार नाहीत. सगळ्या जगाशी भांडतील पण स्वतःच्या मुलीची बाजू घेतील. काय चूक काय बरोबर याचा छडा लावतील. माझ्या हुशारीवर, तल्लख बुद्धीवर गर्व होता तुम्हाला. तुमचा शेर आहे म्हणायचा तुम्ही. आठवतं ना बाबा? कधीही पहिला नंबर न सोडणारी मी, माझी मुलगी कधीच चूक वागणार नाही हे तुम्हीच गर्वाने सांगायचे ना सर्वांना. हो ना बाबा? मग त्या दिवशी असे काय झाले की मी ओरडून रडून सांगून असूनही मला दोष दिला गेला, चुकीचं समजले? का नाही मला समजून घेतले? स्वतःच्या मुलीवर इतका कसा अविश्वास दाखवला तुम्ही बाबा? सांगा, बोला, मला उत्तर द्या. रागाने अपमानाने भूमी थरथरत होती. डोळ्यातून तिच्या अविरत अश्रू वाहत होते. भूमीचा आवेश बघून थोडा वेळ भास्कररावही स्तंभित झाले. तिच्या डोळ्यात सच्चेपणा आर पार दिसत होता. पण मग संग्रामने ती म्हटलेलं ऐकवलं ते काय होते? भूमी त्यांना असं का म्हणाली? घरच्यांची इब्रत काहीच नव्हती तिला. भास्करराव विचलित झाले. मनाची चलबिचल झाली. काय झाले बाबा? नाही विश्वास होत आहे अजूनही? म्हणूनच मगाशी विचारलेला प्रश्न बरोबर होता ना? भूमीचे डोळे स्थिर झाले. आवाज दगडासारखा कठीण झाला. भूमी, आता तू कितीही ओरडून स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करत असली तरी व्हायची ती चूक होऊन गेलीस ना? जर तुला असंच वागायचे होते तर एवढा तमाशा करायची गरजच काय होती? भास्करराव बोलले. त्यांच्या या बोलण्याने भूमीच काय पण यशोदा आजी, निर्मला व शिवाही चकित झाले. भूमीने असे काय केलं? हा यक्ष प्रश्न त्यांना पडला. भूमी तर वेड्यासारखी त्यांच्याकडे पाहू लागली. बाबा, काय म्हणालात? मला काय कसे बघायचे होते? काय म्हणालात? काय तमाशा केला मी? प्लीज असं कोड्यात बोलू नका. कितीही कटू असलं तरी माझी ऐकायची तयारी आहे. काय ते स्पष्ट सांगा. पण इथे संग्रामची पाचावर धारण बसली. जर भास्कररावांनी तो विषय काढला तर शिवा तर सोडाच, पण भूमीच आधी त्याला फाडून काढेल. तो घाबरला. बाबा, जाऊ दे, सोडा हा सगळा विषय. मुळात तुम्ही कायच्याशी बोलून वेळ वाया घालवत आहात आणि स्वतःला त्रास करून घेत आहात. आम्हाला बोलावलं आणि ते झाला तेवढा तमाशा पुरे झाला. पाहिलंत ना? पवित्राने मार खाल्ला पण. वर धमकी. आता आम्ही ते थांबत नाही. तुम्ही काय ते बघा. निघतो आम्ही. चल पवित्रा. संग्राम घाई करत बोलला. तेवढ्यात संग्राम, ए संग्राम, हिथं ये बाळा. यशोदा आजीने त्याला हाक मारली. आजीने बोलावले म्हणून संग्राम पटकन तिच्याकडे गेला. पवित्रा तिथेच भास्कररावांना चिटकून उभी होती. काय आजी? तिच्यासमोर गुडघ्यावर बसत लोचटपणे संग्राम म्हणाला. आणि ते घडलं. फाड फाड. संग्रामची दोन्ही गालपडं चुरचुरली. हे इतकं अनपेक्षित होतं की सारेच हादरले. आजी, काय केलेस हे? पवित्रा रागाने ओरडली. जे आधीच करायला हवं होतं. आता गालच लाल केलेत. जास्त बोलला तर दोघांची अख्खं थोबाड लाल करेन. चल उडीत ना. आजी ओरडली. धडपडून संग्राम उठला. भास्कर, कान खोलून ऐक. माझी नात खरी आहे. तिने कुठलंही वाईट काम केलं नाही. आज जर तिचं सारं नीट ऐकून घेतलं नाहीस तर तुझी आई काय आहे हे पाहशील. उगा माझ्या रागाला आमंत्रण देऊ नगस. आजी कडाडली.
भूमीने पटकन जाऊन आवेगाने आजीला मिठी मारली. रडू नगस माझी बाय, आता रडतील दुसरी. तू फकस्त हसायचं. माझा नात जावई मुलखाचा शोधून काढलास बघ. मी हाय तुझ्या संगट. आजी मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. ठीक आहे, तू काय केलंस ते तुला ऐकायचेच आहे ना? मग ऐकच. भास्करराव रागाने बोलले. त्यांनी पटकन खिशातला मोबाईल काढला व एक रेकॉर्डिंग चालू करून सर्वांसमोर मोबाईल धरला. संग्राम आणि पवित्राची अस्वस्थ चुळबुळ सुरू झाली. जास्त घाबरला तो संग्राम. चेहऱ्यावरचा घाम पुसू लागला. भास्करराव कसलं रेकॉर्डिंग ऐकवतायत याची साऱ्यांना उत्सुकता लागली. शिवाही उठला. त्याच्याही चेहऱ्यावर आश्चर्य होते. आणि रेकॉर्डिंग सुरू झाले. आवाज येऊ लागला. पुन्हा विचार कर भूमी. अगं का असं करतेस? हा आवाज संग्रामचा होता. नाही, मी ठरवलं म्हणजे ठरवलं आहे आणि तसेच करणार, भूमी ठामपणे म्हणाली. बरं, कर काय ते. शेवटी माझी किंमत 0 आहे. मी काय बोलणार? संग्राम बोलला. ऐक तर मग, भूमी म्हणाली. बाबा कसलं रेकॉर्डिंग ऐकवत आहेत? हे तर माझं आणि संग्रामचं बोलणं आहे. त्याचं इथे काय? भूमी विचार करत होती. पण पुढच्या क्षणात तिच्या डोक्यात हा काय प्रकार आहे हे आलं. कारण पुढे काय होणार हे तिने बरोबर ओळखले आणि त्याचबरोबर तिने संग्रामकडे क्रोधित नजरेने पाहिलं. रेकॉर्डिंग सुरू झाले. त्यातले येणारे तिचे हर एक वाक्य तिला त्या दिवसाची आठवण करून देऊ लागले. आपण पाहूया काही महिन्याआधी काय झालं होतं आणि ते रेकॉर्डिंग कसलं आहे. भूमी दिवसेंदिवस मनाने संग्रामच्या जवळ येत होती. तिचं संग्रामवर प्रेम बसलं. दोघे खुश होते. कॉलेजमध्ये ॲन्युअल गॅदरिंगची धामधूम सुरू होती. भूमी नाटकात काम करणार होती. प्रेमावर आधारित नाटक होतं ते. कॉलेजमध्येच रिहर्सल असायची. नाटकात तिची मध्यवर्ती भूमिका होती व तिची भूमिका लक्षवेधी होती. ती तिचं काम चोख करत होती. सारेच खुश होते तिच्यावर. पूर्वा, किती वेळा एकच डायलॉग बोलणार आहेस? नाटकाचा दिवस उजाडेल तरी तू एकही वाक्य धड बोलणार नाही आहेस. ना कुठले भाव, ना कुठली उत्सुकता. काय यार, नाही जमत तर सांग तसं. तालमीत संग्राम निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या पूर्वावर ओरडत म्हणाला. पूर्वा दुःखी झाली. तिला डायलॉग बोलता येतच नव्हते. म्हणून नाही तर संग्राम एवढ्या सगळ्या मुलांसमोर तिला ओरडला याची तिला वाईट वाटले. ती नाराज झाली. त्या सगळ्यात भूमीसुद्धा होती. तिने पाहिलं. संग्राम रागावला होता व पूर्वा दुःखी झाली होती. संग्राम चिल, मला दे स्क्रिप्ट. मी तिला दाखवते कसं म्हणायचं ते. ती मध्येच पडत बोलली. रिअली भूमी, तू दाखवशील का म्हणून? पण एक लक्षात असू दे, यात ना खूप इमोशन्स आहेत आणि हा जो डायलॉग आहे ना त्याला ग्रे शेड आहेत. एकदम परफेक्ट निगेटिव्ह वाटला पाहिजे. बट आय एम शुअर तू मस्तच म्हणशील. संग्राम तिच्याजवळ येत खुश होत म्हणाला. डोंट वरी, मी म्हणते, तू बघ आधी कसं काय ते. ओके, ती म्हणाली. येस, डन. थांब, मी रेकॉर्डिंग करतो, म्हणजे पूर्वा ते ऐकू शकते नंतर, संग्राम म्हणाला. त्याने मोबाईल बाहेर काढला. सगळे एकदम शांत बसले. पिन ड्रॉप सायलेंट. भूमी त्या निगेटिव्ह रोलमध्ये शिरली. आता डायलॉग्स आहेत. संग्राम. भूमी, माझं तुझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे. तू माझा प्राण आहेस. प्लीज नको असं बोलूस. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मरेन ग मी. भूमी प्लीज, प्लीज ऐक माझं. संग्राम अतिशय हळवा होत याचना करत म्हणाला. मध्ये थोडा वेळ गेला आणि भूमीच्या कुत्सित हसण्याचा आवाज आला. गप रे मूर्खा, किती कंटाळवाणा याचना करतोयस. अरे तुझ्याशी थोडं हसून प्रेमाने काय बोलले तर तू त्याला प्रेम समजलास का? माझ्यासारखी ब्युटी क्वीन तुझ्यावर प्रेम करेल हे मनातच कसं आलं तुझ्या?
तुझ्यासारखे मजनू रोज माझ्या मागे मागे फिरतात. मग काय त्या सगळ्यांना प्रेम देत बसू? भूमीच्या आवाजात उपहास आणि राग होता. म्हणजे ते आपलं एकत्र भेटणं, फिरणं, आपल्या कधीही न तुटणाऱ्या प्रेमाच्या शपथा घेणं, ते काय होतं भूमी? संग्राम अतिशय दुःखाने बोलला. ते सगळं खोटं, साफ खोटं होतं. कधीच खरं नव्हतं. आणि आता बस झाल्या. मी तुला समजावणे. परत माझ्यासमोर तुझं तोंड घेऊन यायचं नाही आहे. आणि जर समजच आपलं लग्न ठरलंच तर मी सरळ पळून जाईन. मग शोधत बस मला आयुष्यभर. काय? चल निघ इथून. भूमी असं म्हणाली आणि विचित्रपणे हसत सुटली. कितीतरी वेळ ती हसतच होती. कट कट. एक्सलंट भूमी, वंडरफुल. ग्रुप लिडरने टाळ्या वाजवत म्हटले. तसं सगळेच टाळ्या वाजवू लागले. संग्राम, पण तू भूमिका नाव घेतलेस, त्यात तर माझं नाव आहे ना? पूर्वा पुढे येत म्हणाली. बरोबर, तुझेच नाव आहे. पण तू बघितलंस का, मी भूमीचं नाव घेतलं आणि तो सीन तिला किती रिलेट झाला, किती अटॅचमेंट आली. हेच तुला दाखवून द्यायचे होते. तू सुद्धा असंच कर. आणि शेवटाला असलेला तो डायलॉग लग्नाचा, पळून जाईन अँड ऑल, हे तर स्क्रिप्टमध्ये नाही ना? पूर्वा परत प्रश्न विचारत म्हणाले. अगं, तो ऐनवेळी सुचला म्हणून ॲड केला. बघ आता ॲक्च्युअल नाटकात किती इम्पॅक्ट पडतोय त्याचा, नाहीतर काढून टाकेन. संग्राम उत्तर देत म्हणाला. रेकॉर्डिंग संपलं. तिथे असलेले सारेच ते रेकॉर्डिंग ऐकून सुन्न झाले. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या होत्या. म्हणजे भूमीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. म्हणजे संग्रामने आपल्या खोट्या नाटकाचा आपला डायलॉग तिच्याच विरुद्ध वापरला होता. तिच्याकडून मुद्दाम ते म्हणवून घेतलं होतं. एवढं मोठं षडयंत्र, एवढा मोठा धोका, का, कशासाठी? भूमीचं मन आक्रंदत होते. तिने संग्रामकडे पाहिलं तर थोडा वेळ का होईना त्याच्या ओठांवर घाणेरडं हसू आलं होतं. हां, आता बोल. ह्याचं काय उत्तर देणार आहेस? की हा आवाज माझा नव्हताच असं म्हणायचं आहे का? भास्करराव तिच्याकडे विचित्र नजरेने बघत म्हणाले. निर्मला, यशोदा आजीही भांबावल्या. भूमीने शिवाकडे पाहिलं. त्याच्या नजरेतही गोंधळलेले भाव होते. पण तिच्यावरचा विश्वास ठाम होता. भूमी विथरली. तिला काही सुचले नाही. काय सत्य आहे ते फक्त तिला आणि तिथे असलेल्या संग्रामलाच माहीत होते. रागाने थरथरत तिरमिरीत ती वेगाने संग्रामजवळ गेली. संपूर्ण ताकदीनिशी तिने त्याची कॉलर धरली व रागाने कडाडली. नीच, हलकट माणसा, एवढा घाणेरडा खेळ केलास माझ्याशी? बेशरम पाजी, बोल, का का असं वागलास माझ्याशी? मी काय तुझं बिघडवलं आहे? का माझ्या आयुष्याची राख केलीस? बोल, उत्तर दे मला. द्वेषाने स्वतः न सांभाळता आल्याने भूमी त्याच्या थोबाडीत सटासट मारू लागली. ते पाहून तर पवित्राची बोबडीच वळली. पण संग्रामला वाचवायला जाण्याचं धाडस तिचं झालं नाही. तोच शिवा उठला व झटकन जाऊन त्याने भूमीला अडवलं. नाही भूमी, थांब, सांभाळ स्वतःला. कोणाचा नसेना, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. शिवा तिला घट्ट धरून म्हणाला. आणि एका क्षणात भूमीचं अवसान गळालं. लहान मुलासारखी धाय मोकलून ती शिवाच्या कुशीत शिरून रडू लागली. शिवाचा शर्ट तिच्या अश्रूंनी भिजला. भूमीचा आक्रोश पाहून थोड्या वेळासाठी पवित्राही आतून हलली. पण तसे काही न दाखवू देता ती संग्रामकडे धावली. संग्रामच्या गालावर भूमीची बोटं उमटली होती. शर्टचा खिसा फाटला होता. तिची नखे लागून त्याच्या ओठातून थोडं रक्तही आलं होतं. आणि या सगळ्या प्रकाराने संग्राम पशुसारखा चवताळला. दात ओठ खाऊन त्याने भूमीकडे पाहिलं, जी शिवाच्या मिठीत होती. ओठाला लागलेल्या रक्तावरून त्याने अलगद जीभ फिरवली आणि नजरेत राग आग ओकत त्याने पवित्राला बाजू केले. भूमीचा त्रास संपला की वाढला. संग्राम आणि पवित्रा आता कुठल्या थराला जाणार, काय होणार, ऐकायला विसरू नका. फितुरप्रीत वाईल्ड लव. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित आहे. कथा कॉपी करण्यास मनाई आहे.
जमल्यास कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.